हॅलो यूट्यूब आणि नमस्कार मंडळी, राम राम भाईयो. तर आता वाजले आहेत 5 सकाळचे आणि मी निघालो घरातून, घरातून नाही, शिफ्ट संपवून घराकडे. आणि सकाळचं हे पॅन्ट शर्ट 5 वाजताच. आज पाऊस असल्या कारणाने मित्रांनो कोणच नाही, एकाच दुसरे लोक दिसतात. बाकी लांब पर्यंत असं गर्दीचं ठिकाण नाही, सामसूम आहे सगळं, शुकशुकाट आहे. इन शॉर्ट हे बघा, गाडी लावून थांबलेले आहेत माणसं. तर नेहमीप्रमाणे आपण शॉर्टकट वाल्या रस्त्याने जाऊ. आता कोण नसतं मित्रांनो, नाही येणाऱ्या गाड्या असतात ना जाणाऱ्या, त्याच्यामुळे ठीक आहे, आता गेलेलं चालतं का. आणि इकडे वन वे असं काहीच नाही, कारण तिकडच्या गाड्या दिसत नसल्या कारणाने पोलीस इकडून पकडतात. आणि रस्ता ओला झालाय मित्रांनो, तर हळूहळू सांभाळून गाडी चालवावी लागते. बघूयात वातावरण काय आहे बाहेर. थंड तर आहे मित्रांनो, पण चिखलाचं वातावरण आहे. आपण प्रोटेक्शन घेतलेलं आहे, रेनकोट घालून, आणि मोबाईलला सुद्धा प्रोटेक्शन दिलेलं आहे आपण. त्यामुळे असं काही त्रास होणार नाही. जरी पाऊस आला तरी आपल्याला भिजायला होणार नाही, पहिली गोष्ट. तर बिंदास गाडी चालव. रेनकोट पण मी यासाठी घातला कारण का आता ओला आहे, एखादी गाडी बाजूने गेली तर चिखल उडेल, त्याच्यामुळे. नाही तर मी रेनकोट पण घालणार होतो, रेनकोट नव्हतो घालणार. पावसाचे दिवस आहे, पाऊस पडणारच मित्रांनो. बाकी हळूहळू आपल्या व्लॉग्सला सुद्धा चांगले रिस्पॉन्स भेटतात मित्रांनो. तर हे असे पावसाळ्याचे दिवस मित्रांनो. पण आज पाऊस पडणं खूप गरजेचं होतं. हळूहळू गरमी चालू झालेली, म्हणजे उद्भवायला चालू झालेली. मध्ये एकदा पाऊस पडून गेलेला तेव्हा. पण असं नको यायला, उद्या ऊन पडलंय आणि पावसाचा काहीच फायदा नाही. खूप मोठा त्रास होतो मित्रांनो याच्यात, कारण का ओलावा जास्त असतो आणि त्याच्यात गरमी उलटी जास्त वाढते. एखाद्या वेळेस जास्त पाऊस पडला तर आपल्याला फक्त पॅन्ट घालायला उतरावं लागेल, बाकी काय नाही. बाकी आपण फुल सेफ आहोत आता. टी शर्ट वर सुद्धा एक घाण होणार नाही त्याच्यामुळे. आणि मोबाईल वर सुद्धा कव्हर टाकलेलं आहे आपण. मोबाईलला सुद्धा युनिफॉर्म घातलेला आहे, पावसाळी युनिफॉर्म. आणि आपण सुद्धा अर्धा युनिफॉर्म घातलेला आहे, पूर्ण नाही. सो
घमाघान पाऊस अजून नाहीये, त्याच्यामुळे मी म्हटलं उगाच गरम होण्यापेक्षा एक वरचं चिखल उडेल म्हणून घातलंय, बाकी काही नाही. बाकी सगळं एकदम मस्त गार असं वातावरण झालंय मित्रांनो. पाणी जास्त साठलेलं नाही, मला वाटत नाही की एवढं जास्त पाऊस पडून गेलेला आहे. चिरीमिरी पाऊस पडून गेलेला आहे, त्या दिवशी सारखं घमासान पाऊस नाही पडून गेलेला, नाही तर त्या दिवशी इकडे पाणी जमा झालेलं पूर्ण. मित्रांनो आपलं शॉर्ट्स म्हणजे ऍज पर व्हिडिओज, ब्लॉगिंग व्हिडिओज च्या जर कंपॅरिझन मध्ये करायला गेलं तर शॉर्ट्सला खूप चांगला रिस्पॉन्स येतो मित्रांनो, खूप जास्त चांगला रिस्पॉन्स येतो. एवढा मलाही वाटलेलं नव्हतं की रिस्पॉन्स येईल, पण खूप जास्त चांगला रिस्पॉन्स येतोय. सो त्याच्यासाठी पण थँक्यू. फक्त एक माईकचा थोडासा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण एक फिक्स अशी जागा शोधतो मी, ती भेटत नाही मला मित्रांनो. म्हणजे इथे माईक लावला की विचार करायची गोष्ट नाही, पडेल किंवा काय असं. तर माईक साठी अशी जागा शोधतो मी, खूप ठिकाणी सर्च केलं मित्रांनो, पण तशी माईकला पाहिजे तशी जागा नाही मित्रांनो. म्हणजे कसं त्याच्यावर डेटकॅट लावलं तर तोंडात बिंडात जाता ते घाण वाटतं मित्रांनो. त्याच्यामुळे एक अशी जागा जिथे माईकचा त्रास होणारच नाही पण आवाज क्लिअर आउट होईल, अशी जागा शोधतो मी मित्रांनो. बघू, आयडियाज घेतोय मी युट्यूब वर. क्लिअर छान असं ऑप्शन भेटलेलं आहे मित्रांनो आपल्याला. नाही थांबायची गरज नाही, काय नाही तर उतरा, मोबाईल खोला, पुसा. मी विचार करतोय ब्लॉगिंग करताना ह्याच्यातच ठेवू आणि ब्लॉगिंग करू. म्हणजे जरी साफ करायचं झालं तरी त्यानेच कपडा मारला की झालंच, त्रासच संपला. स्कूटीवर भीती वाटते की स्लिप होते. अजूनपर्यंत आपली गाडी कुठली स्लिप झालेली नाही मित्रांनो पावसात तरी, पण तरी पण आपण दक्षता घ्यावी की स्लिप होणार नाही याची. जास्त पाऊस असला ना मित्रांनो की हे सगळे त्रास येतात ना. आता कुठे हे टाकतो, अरे लेफ्टला का गाड्या चालवतात ते लोक आहे कोण. आता मित्र मी जातो, मला जाऊ दे जातो. आता ह्या प्लेन मध्ये जाऊया मित्रांनो.
मोबाईलच्या नादात काय होतं मित्रांनो, लवकरच आपण एक ऍक्शन कॅमेरा ट्राय करू घ्यायचं. लवकर म्हणजे लगेच उद्या जाऊ नाही मित्रांनो. थोडस वेळ लागेल, पण एक 2 महिन्याचा वेळ लागेल. नाहीतर मग काय ऑप्शन, कुठले अदर ऑप्शन भेटतायत काय बघूया. हलकला नाही घेईन, एकच घेईन, 1 टाइम घेईन. पण माझा विचार होता, जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत असे जास्त खर्च नाही करायचे मित्रांनो. म्हणजे काय झालं, चावी 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 चावी, हो हो बापरे, चावी बंद झाली मित्रांनो. गाडी काढायची आहे नादात. आता चाललंय सगळं बरोबर. काय काय करावं लागतं रे देवा. तेच म्हटलं, ऍक्सिलेटर का ना गाडी घेत आहे. आपली तर गाडी मेंटेन्ड आहे, ऍक्सिलेटर तर घेतला पाहिजे. Went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. कधी कधी असं वाटतं ना, ऑटो रिक्षावाला तर म्हणजे ऑटो रिक्षा नसलाच पाहिजे मित्रांनो रस्त्यावर. खूप जणांना इझी होतं, पण काय आहे, यांचे चालवण्याचे प्रकार वेगळे असतात मित्रांनो. यांच्यासाठी रूल्स नसतातच, यांच्यासाठी वेगळं रूल बुक बनवलेलं आहे, जे आहे त्याचं उलट. आता यांना समजत बसलं ना मित्रांनो, आपण कधीच घरी पोहोचणार नाही. काही रिक्षावाल्यांना तर समजायची लायकी नसतं मित्रांनो, उलटे आपल्यावरच, तू का मारला मग मी जात होतो ना, म्हणजे स्वतःची चुकी कधीच मान्य नाही करत मित्रांनो. आता हा बघा, हा कारवाला चाललाय काय. आता मला सांगा, यातला सिग्नल कुठला दिलेला आहे? हा पहा, हा बघा सिग्नल लाईट कुठली आहे कुठली नाही, काय नाही, चाललंय आपलं. फुल काळो का मित्रांनो, मी माझी वरची लाईट चालू करतो. मला भीती वाटायला लागली. अरे गव्हर्नमेंट वाल्यांनो, विजेचं बिल भरलं नाही वाटत.
वीज कापून घेऊन गेले मित्रांनो. विजेचं बिल आहे लोकांनी भरलेलं नाही. मला राईटला जायचं त्याच्यामुळे मला जाऊ दे, मुझे जाने दे, मला जाऊ दे. मित्रांनो फरारी की सवारी मधलं गाणं होत आहे. छोटासा कडो. मित्रांनो आपल्याला भरायचं आहे पेट्रोल, पण पेट्रोल भरू की नको विचार करतोय, कारण का आपल्याला आहे सुट्टी. नाही एक पॉइंट आहे, काय प्रॉब्लेम नाही की भरून टाकूया इन केस ऑफ अर्जन्सी. चला भरूया, गर्दी नसेल तर नक्कीच भरू. तर पेट्रोल भरेपर्यंत 5-10 मिनिटं थोडे उडवून टाकतो. कोणच नाही मित्रांनो, कोणच नाही. तर चला मित्रांनो परत जर्नी चालू. मला का हॉर्न मारत होतो, बापरे. पावसाळ्यात मित्रांनो ब्रेक ना एवढे जाम होतात ना. तर मित्रांनो बोलता बोलता आपण पोचलो आहोत गोरेगावला. हळूहळू का होईना, आता किती मिनिटाचा झालाय ब्लॉग माहित नाही. आता घरी गेल्यावर कळेल आपल्याला जेव्हा आपण एडिट करायला बसू. पण ब्लॉग तुम्हाला नक्की येत राहते. अरे काय करतो दोस्ता, ये बाबा. काय चालवतोय गाडी, बैलगाडी. नाही पोचलो मित्रांनो, नो वरी. काय टाकीत पेट्रोल असलं पाहिजे मित्रांनो. काय असं एखाद्या ठिकाणी अर्जंटली जर आपल्याला जावं लागलं, अर्जंटली एकदम जास्त अर्जंट मध्ये, तर काढली गाडीने निघालो असं व्हायला पाहिजे. नाहीतर जावा पेट्रोल पंपला 10 मिनिटं 15 मिनिटं लावा, जास्त होतं 15-20 मिनिटं असे निघून जातात मित्रांनो. तर आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ. तर व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे मित्रांनो. तर असंच ब्लॉग एंड करून पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण. स्टे ट्यून. ब्लॉग बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक करत राहाल मित्रांनो तर आपल्याला कसं ग्रोथ चांगली भेटेल आणि पटापट ग्रोथ भेटेल. तर लाईक करत राहा मित्रांनो. तर भेटू पुन्हा नव्या ब्लॉग मध्ये आणि स्टे ट्यून बघत राहा माझे ब्लॉग. चला थँक्यू. अस्सला विस्ता. घरी येताना गुड मॉर्निंग. जे कामाला जातील त्यांना गुड मॉर्निंग आणि जे घरी जातील त्यांना गुड नाईट मित्रांनो. Fire went out, lights went down.